सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा दावा करत स्वराज्य सेना आता यवतमाळमध्ये सक्रिय झाली आहे। संघटनेचे प्रमुख विलास वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली जनहिताच्या विविध उपक्रमांना सुरुवात करण्यात आली असून नागरिकांसाठी मुख्य कार्यालयही सुरू करण्यात आले आहे। सत्तेशिवाय सामान्यांच्या समस्यांचे समाधान करणारी हे ब्रीदवाक्य घेऊन स्वराज्य सेना यवतमाळमध्ये कार्यरत झाली आहे। संघटनेचे प्रमुख विलास वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। नागरिकांना आपल्या तक्रारी आणि अडचणी थेट मांडता याव्यात यासाठी दारवा येथे रोडवरील देशपांडे वाडा जिल्हा परिषद अध्यक्ष निवासासमोर स्वराज्य सेनेचे मुख्य कार्यालय सुरू करण्यात आले असून या कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्यावर संबंधित विभागांशी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे। मी विलास वानखेडे, प्रमुख स्वराज्य सेना। माझा मुद्दा आहे की इथेनॉलच्या मुद्द्याला धरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जे टार्गेट केलं चाललं, तर त्यांचा ज्या उपयोगीच्या कार्य आहे त्यांचा लोकांनी विचार करायला पाहिजे आणि काही विचार न करता सर्वांगाने जर त्यांना टार्गेट केलं तर अखेरीस समाजाला कुठेतरी ते नुकसानकारक ठरू शकते। आणि मी तुम्हाला दाखवतो आता साहेब, तुम्ही एक पाहत्यात, तुम्ही पण पाहते सोशल मीडियावर आहे, बरोबर आहे। त्या बॉटलचं तुम्ही झाकणाचं तोंड पहा हो, आणि त्या पेट्रोल आपण जे भरतो गाडीत त्या नोझलची साईज पहा तुम्ही, ते आधी एकदा कन्फर्म करा तुम्हाला फरक लक्षात येईल। तुम्हाला फरक लक्षात येईल की ते पेट्रोल पंपावरून भरलं की आणखी कुठे काही मिसळून आणलं, ते पण पाहतो। पेट्रोल पंपावरचे व्हिडिओ आहे ना, मान्य आहे ना, ते पेट्रोल पंपावरची व्हिडिओ आहे, त्याचं बॅकग्राऊंड पेट्रोल पंपच आहे, बरोबर आहे, बरोबर आहे। तो व्हिडिओ चुकीचे बनवू देणार नाही, आता जर तुम्ही पेट्रोल पंपाच्या बाहेर त्याला फ्रेममध्ये ठेवून जर एखादं काही बनवतो म्हटलं तो मनाई नाही करू शकणार ना तुम्हाला। तुम्ही थोडंसं बारकाईने एकदा खात्री करून घ्याल, कदाचित माझंही चुकीचं असू शकते, ते पाहून तर घ्याल, खात्री करून घ्याल ना एकदा। तुमच्या हिशोबानं इथेनॉल योग्य आहे का? नाही, इथेनॉल योग्य आहे की नाही हे माझा मुद्दा नाही, माझा मुद्दा नाही, अरे बाबा, माझा मुद्दा आहे की तुम्ही एखाद्या माणसाला टार्गेट करून त्याला हे कराल ना, तर समाजातला कोणी चांगलं काम करायसाठी पुढे येणार नाही। मला हे म्हणायचं आहे, मला हे म्हणायचं नाही का ते तर तो सरकारचा विषय आहे का त्यांनी त्याच्यावर अभ्यास करावा किंवा तज्ज्ञांनी करावा, तो त्यांचा मुद्दा आहे। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।